नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील तमाम सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय घेऊन आलेलो आहे वित्त विभागाचा। तर काय आहे या शासन निर्णयामध्ये हे पाहण्याकरिता व्हिडिओला पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। आणि मित्र हो, आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभागाकडून 24 जानेवारी 23 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांकरिता संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारित राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना ही 4 फेब्रुवारी 2016 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2016 पासून लागू करण्यात आलेली आहे। सदर योजनामध्ये वेळोवेळी बदल करण्यात येत असतो। कर्मचाऱ्यांचा गट संवर्गनिहाय वर्गणी आकारण्यात येत असते। सदरच्या सुधारित शासन निर्णयानुसार दिनांक 1 एप्रिल 2023 पासून शासकीय कर्मचारी वैयक्तिक अपघात विमा योजनेची वर्गणी व राशीभूत रक्कम यामध्ये वाढ करण्यात येत आहे। सदर वाढीव वार्षिक रक्कम हा राशीभूत रक्कम गटनिहाय पुढील प्रमाणे पाहता येईल। मित्रो, मी स्क्रोल करतोय, परंतु या संदर्भातील शासन निर्णय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। सदर योजना अंतर्गत सदस्य असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकातून सदर वार्षिक वर्गणी कपात करण्यात येईल। सदर योजनाची अंमलबजावणी प्रत्यक्ष कार्यालयातील प्रमुखांनी करायची आहे। जर वर्गणी माहे फेब्रुवारी देय मार्च 23च्या वेतनानुसार व तदनंतर कपात केली गेली नसल्यास पुढील 2 महिन्याच्या वेतन देयकातून कपात करणे आवश्यक असणार आहे। अथवा सदर योजनेचे नवीन सदस्य झाले असल्यास पुढील प्रमाणे योजनेच्या कालावधीनुसार वर्गणी कपात करण्यात येईल। ही ती आहे, मी त्याच्यामध्ये स्क्रोल करतो, म्हणजे 450, 338, 225 आणि 113 रुपये अशा प्रकारे क व ड व संवर्गासाठी ती वर्गणी आहे। तर सदर योजना अंतर्गत दरवर्षी माहे फेब्रुवारी आणि मार्च वेतन कपात करण्यात येणार आहे। या संदर्भातील सुधारित वित्त विभागाचा शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।